ऋतुगंध अक्षरांचा चारुलता विस्फुते, शिंपण स्मृतिगंधांची, महती जाणा सणांची. तिसरे पुष्प रामनवमी व हनुमान जयंती, भक्तीचा जागर आणि रामराज्याची संकल्पना. चैत्राच्या उन्हात मंद सुहास वाहतो रामनामाचा. दुपारच्या सुंठवड्यात गोडवा गुंफला त्या आठवणींचा. भक्ती, शक्ती आणि नीतीची हीच खरी कथा सनातन. पिढ्यानपिढ्या दरवळत राहो संस्काराचे हेच स्पंदन, संस्काराचे हेच स्पंदन. चैत्र नवरात्राचे दिवस सुरू झाले की वातावरणात एक वेगळीच पवित्रता आणि उत्साह भरून राहायचा. कडुलिंबाच्या फुलांचा मंद सुहास आणि फुलांच्या कोवळ्या झळांसोबत रामनवमीची तयारीची लगबग सुरू व्हायची. लहानपणी रामनवमीचा दिवस म्हणजे केवळ एक सण नव्हता, तर संपूर्ण गाव आणि कुटुंब भक्तिरसात बुडून जाण्याचा एक अलौकिक सोहळा असायचा. आजोबा रामनवमीच्या दिवशी आधीच 9 दिवस रोज सकाळी तुळशीच्या वृंदावना शेजारी बसून रामचरित्र मानसाचे आणि रामरक्षेचे पठण करायचे. त्यांच्या या धीर गंभीर आवाजाने घरातील कोपरा न कोपरा पवित्र होऊन जायचा. आई सकाळीच घर स्वच्छ करून दाराला झेंडूचे तोरण लावायची आणि देव्हाऱ्यात श्रीरामाच्या फोटोसमोर गुलाबाची ताजी फुलं मी सजवायची. दुपारी 12 वाजायची वेळ जवळ आली की आमचे पाऊल आपोआप गल्लीतल्या जुन्या राम मंदिराकडे वळायचे. मंदिरात माणसांची तुडुंब गर्दी असायची. भजनाचा ठेका आणि श्रीराम जय राम जय जय राम या नामघोषाने अवघा परिसर दुमदुमून जायचा. बरोबर दुपारचे 12 वाजता राम जन्माचा सोहळा व्हायचा. पाळणा हलवला जायचा. वरून गुलालाची आणि फुलांची उधळण व्हायची आणि टाळ्यांच्या गजरात एकच आनंदोत्सव साजरा व्हायचा. पूजा संपल्यावर मिळणारा तो सुंठ, साखर, वेलची एकत्र करून केलेला सुंठवडा, तो सुंठवडा आजीच्या पदरातून आमच्या छोट्याशा हातावर पडायचा. तेव्हा त्याची ती तिखट गोड चव जिभेवर दीर्घकाळ रेंगाळायची. त्यानंतर अवघ्या 6 दिवसांनी येणारी हनुमान जयंती. पहाटे 5 वाजताच मारुतीच्या मंदिरात गर्दी जमायची. मारुती रायाला शेंदूर चढवायला जायचा. रुईच्या पानांची आणि आघाड्याच्या फुलांची माळ घातली जायची. हनुमंताचे ते अथांग तेजस्वी रूप पाहिले की अंगात एक वेगळंच स्फुरण चढायचं. त्या काळी आजोबा आम्हा मुलांना एकत्र बसून सांगायचे, बाळांनो, राम म्हणजे केवळ पूजेतील देव नाही, राम म्हणजे मर्यादा पुरुषोत्तम, ज्यांनी राजा असूनही सत्याचा मार्ग सोडला नाही. आई वडिलांच्या शब्दाखातर सुखाचा त्याग केला आणि प्रजेला स्वतःच्या मुलाप्रमाणे जपले. त्यांनी निर्माण केलेले रामराज्य म्हणजे जिथे भीती, अज्ञान आणि भेदभाव नसतो. आणि हनुमान म्हणजे अतुलनीय शक्ती असूनही नम्रतेने केलेली निष्काम सेवा. आजोबांचे ते शब्द लहानपणी मनावर कायमचे कोरले गेले होते. काळाच्या ओघात बदलल्या वाटा, बदलले घराचे रूप, पण त्या जुन्या संस्कारांची सावली आजही आहे खूप. कालच्या त्या मंदिराच्या घंटांचा नाद आजही थांबलेला नाही. तो संस्काराच्या रूपाने नव्या मनात अखंड गुंजतो आहे. कालच्या त्या गच्च आठवणींच्या हिंदोळ्यावरून मी आजच्या वर्तमानात आले. आजही रामनवमीचा पवित्र दिवस होता. दुपारचे 12 वाजले होते. घरातील देवाऱ्यासमोर मी रामजन्माची पूजा मांडली होती. धूप दीपाचा सुहास घरभर पसरला होता. माझा मुलगा आणि माझा नातू दोघेही माझ्या शेजारी पाटावर बसले होते. पूजेनंतर मी नातवाच्या हातात सुंठवडा ठेवला. त्याने तो थोडासा चाखून पाहिला. मी डोळे बारीक करीत विचारले, आजी, हा प्रसाद असा तिखट गोड का आहे? आणि आपण दरवर्षी श्रीराम आणि मारुतीची पूजा का करतो? व्हॉट इज स्पेशल अबाउट देम? त्याच्या या निष्पाप आणि उत्सुक प्रश्नावर मी हसले. मुलानेही नातवाच्या पाठीवरून हात फिरवत त्याला समजावून सांगू लागला. मुलगा म्हणाला, बाळा, श्रीराम हे आपल्याला उत्तम आयुष्य कसे जगावे हे शिकवणारे रोल मॉडेल आहेत. त्यांनी नेहमी सत्याची साथ दिली.
दिलेल्या शब्दाचे पालन केले आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे सगळ्यांना सोबत घेऊन रामराज्य केले. त्यांनी निर्माण केलेले रामराज्य म्हणजे आजच्या भाषेत गुड्स गव्हर्नर्स, जिथे प्रत्येकाला न्याय आणि आदर मिळतो. मी पुढे जोडत नातवाला प्रेमाने सांगितले, आणि बाळा, मारुती दादा म्हणजे आजच्या भाषेत सुपर हिरो, पण ते फक्त ताकदीचे सुपर हिरो नाहीत, तर बुद्धी आणि संयमाचेही प्रतीक आहेत. त्यांच्याकडे समुद्रावरून उडण्याची ताकद होती, पण तरीही त्यांच्या मनात यश किंचितही अहंकार नव्हता. आजच्या युगात तुला खूप हुशार, शक्तिशाली आणि यशस्वी व्हायचे आहे, पण मारुती रायासारखा नम्रपणा आणि श्रीरामासारखी नीतिमत्ता ठेवलीस तरच तू खरा यशस्वी माणूस होशील. माझे आणि मुलाचे बोलणे ऐकून नातवाच्या चेहऱ्यावर एक वेगळाच समजूतदारपणा आला. त्याने मोबाईल आणि इतर गोष्टीचा विसर पडून देवारातील श्रीरामाच्या आणि हनुमानाच्या मूर्तीसमोर जाऊन अगदी मनोभावे डोके टेकले. त्या क्षणी मला जाणवले की रामनवमी आणि हनुमान जयंती हे केवळ धार्मिक कर्मकांड नाहीत, ते आजच्या आधुनिक आणि डिजिटल युगातही नव्या पिढीला मूल्यांची, शिस्तीची, संयमाची आणि निस्वार्थ सेवेची ओळख करून देणारे जीवनदीप आहेत. जुन्या काळात रामराज्याची ही संकल्पना आणि भक्तीचा हा पावनगंध आज माझ्या मुलाच्या आणि नातवाच्या रूपाने पुढील पिढीत सहजतेने प्रवाहित होत होता. धन्यवाद.